झालेला असेल। तर हीच अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप, हा तिढा आता सुटलेला आहे। मुर्जी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुर्जी पटेल असा सामना रंगणार आहे। त्यामुळे अंधेरीमध्ये मशाल विरुद्ध कमळ अशी ही लढत रंगणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून कमळ या चिन्हावरती मुर्जी पटेल हे निवडणूक लढवणार आहेत। करतारे यामध्ये ठाकरे गटाविरोधात शिंदे गट उमेदवार देतो का याकडे याची उत्सुकता लागली होती। मात्र शिंदे गटाऐवजी भाजपनं आपला उमेदवार तिथे दिलाय। मुर्जी पटेल यांना तिकडे उमेदवारी देऊन कमळ या चिन्हावरती ते निवडणूक लढणार आहेत भाजपच्या। त्यामुळे ऋतुजा लटके विरुद्ध मुर्जी पटेल असा हा सामना असेल। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्यासोबत आहेत। तुषार, भाजपकडून मुर्जी पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे, ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्याबद्दल काय? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर शेवटपर्यंत सस्पेन्स बाकी होता की ऋतुजा लटके विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार आणि उमेदवारी मिळाली तर ते शिंदे गट किंवा भाजपकडून मिळणार का। आणि काल अखेर सस्पेन्स हा पूर्ण झाला। काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुर्जी पटेल यांचं नाव अखेर निश्चित करण्यात आलं। मुर्जी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे। त्यामुळे शिवसेना फुटीनंतर अंधेरी पूर्व जी पोटनिवडणूक होते, या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप हा सामना आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। याच मतदारसंघामध्ये मुर्जी पटेल यांनी 2019 साली निवडणूक लढवली होती। मात्र अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे त्यांचा 10,000 मतांनी पराभव झाला होता। मात्र मुर्जी पटेल यांचं देखील अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये पारडं तितकंच जड आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं असेल तर ऋतुजा लटके यांच्या वडिलांची सहानुभूतीची लाट देखील या मतदारसंघामध्ये असण्याची शक्यता आहे। एकीकडे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की या मैदानामध्ये उभे राहा आणि माझ्यासमोर तुम्ही या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करा। तर दुसरीकडे भाजपाने देखील गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मेहनत केलेली आहे। त्यामुळे आज दोघांचाही अर्ज या ठिकाणी दाखल केला जाणार आहे। अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। मात्र मुर्जी पटेल विरुद्ध होणारा ऋतुजा लटके यांचा सामना दिवाळीमध्ये नेमके फटाके कोणाचे वाजणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह हे आता पहिल्यांदाच गेलेलं आहे आणि त्यानंतर आता होणारी ही पहिली निवडणूक आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरची लिटमस टेस्ट म्हणूनही ओळखली जाणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये कसं सामोरं जातात, कारण की काल हायकोर्टाने ज्या प्रकारे ऋतुजा लटकेंना दिलासा दिला तेव्हाच उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये विरोधकांवरती कडाडून टीका केली होती। तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी हायकोर्टामध्ये जाता, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानामध्ये लढा। त्याला भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं, आम्ही मैदानामध्येच लढतो आणि आम्ही मैदानामध्येच जिंकून दाखवतो। त्यामुळे सेना असेल किंवा भाजप असेल हे एकमेकांचे दावे प्रतिदावे आपण पाहिलेले आहेत। मात्र आता खरी लढाईची वेळ आलेली आहे। आज दोघांचाही उमेदवारी अर्ज हा दाखल केला जाणार आहे आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने या लढाईला सुरुवात होणार आहे। आणि दिवाळीमध्ये नेमके फटाके कोणाचे फुटतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। उद्यापासून अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये मशाल घेऊन या ठिकाणी शिवसैनिक आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळतील। तर दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांवरती आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळतात। मात्र प्रश्न एवढाच होता की मुर्जी पटेल यांना उमेदवारी मिळणार की ऋतुजा लटके या शिंदे गटामध्ये जाऊन या ठिकाणी उमेदवारी मिळणार। मात्र सस्पेन्स हा पूर्ण झालेला आहे। ऋतुजा लटकेंना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे शिवसेनेकडून, उद्धव ठाकरे गटाकडून। तर दुसरीकडे मुर्जी पटेल यांना भाजपाकडून उमेदवारी अखेर मिळालेली आहे। या दोघांचे आता उमेदवारी अर्ज दाखल होईल आणि उमेदवारी अर्ज दाखल झाल्या क्षणापासून या ठिकाणी आपल्याला अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये आपल्याला दोन्ही नेत्यांकडून आपल्याला जोरदार शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहे। श्वेता जी, तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर पुढची बातमी